आपण पाहत आहात बीव्ही महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। ढोलवारे येथील महादेवाचे भक्त 41 दिवसाची तपस्या करून परतले घरी। पिंगळवाडे कुठलाही धार्मिक वारसा नसताना फक्त धर्माची जाण व भगवंताचे नामस्मरण या आधारे ढोलवारा तालुका बागलाण येथील एक मेंढपाळ वामन गोयकर हे मागील जानेवारी महिन्याच्या पौष पौर्णिमा अर्थात 2 जानेवारीपासून गावाच्या पश्चिमेकडील असलेल्या डोंगरदऱ्यात 41 दिवसापासून तपश्चर्येला बसले होते। गावापासून, परिवारापासून, संसारापासून अगदी अपरिचित राहिले। कुठलाही गावाशी कोणाशीही संपर्क केला नाही। मध्यंतरी त्यांना त्यांचे नातेवाईक भेटायला गेले तर त्यांनी सांगितलं की मी महाशिवरात्रीच्या पहाटे घरी परतणार आहे। विशेष बाब म्हणजे गावाचे पूर्ण लक्ष असताना त्यांनी कुठलाही अल्पोपहार फलाहार घेतला नाही। ही विशेष बाब। याच गोयकर यांना महाशिवरात्रीच्या पहाटे 3 वाजता घरी नातेवाईक घ्यायला गेले। तेव्हापासून गावाच्या वतीने व नातेवाईकांनी ढोलबारे गावात भव्य दिव्य त्यांची मिरवणूक काढली। तसेच पहाटे महाअभिषेक, 9 ते 11 कीर्तन, आलेल्या भाविकांसाठी दुपारी फराळाची, सायंकाळी स्नेहभोजनाची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली। आज त्यांच्या या तपस्येला बघून बागलाण तालुक्यातील संत महंतांनी त्यांना वामन मामा महाराज अशी पदवी बहाल केली। गोयकर यांच्याशी व त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली असता व त्यांचा संकल्प जाणून घेतला असता त्यांचा एक संकल्प आहे की परिसरातील असंख्य व्यसनाधीन लोकांना व्यसनापासून दूर करणे हाच मोठा संकल्प आहे। म्हणूनच मी ही तपस्या केली आहे असे त्यांनी वर्तविले आहे। बीव्ही न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक संदीप गांगुर्डे। नमस्कार, जय मल्हार। श्री काशी विश्वेश्वर सेवाभावी संस्था ढोलबारे येथे श्री वामन मामा महाराज यांचा 6 महिन्याचा तपश्चर्या पूर्ण होऊन आज महाशिवरात्रीच्या पावन पवित्र दिवशी त्यांचा आज इथे तप सुरू आहे। आणि गेल्या 6 महिन्यापासून इथं दररोज संध्याकाळी 300-400 लोकांचा बंधारा दिला जात आहे। इथं ढोलबारे गावातील सर्वच मान्यवरांचं तसेच गावाचे ग्रामपंचायत सदस्य सर्वांचं खूप आधीच संबंध लाभले आम्हाला। त्यांचा खूप खूप धन्यवाद करतो। ढोलबारे गावांनी असं कधीच कळून आणून दिलं नाही 6 महिन्यात की हा कुठला तरी वेगळ्या भागातला कार्यक्रम आहे। आणि जेव्हापासून बाळामामा प्रसन्न झाल्यापासून या पावनभूमीमध्ये बऱ्याचशा लोकांची व्यसनमुक्ती झाली, भरपूर काही बदल झाले। असे हे काशी सेवाभावी संस्थेमार्फत हे आता कार्यक्रम होत आहे। जय शिवराय, जय मल्हार, चांगलं।